आता पैऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या असतील, आता तुम्ही बाजीला देतात त्याच्या आधी मला वाटतं खूप साऱ्या पैऱ्यामध्ये येऊन पळायला ना. डेली रोजचे कमीत कमी 8 ते 10 कॉल असतात. कसं काय मॅनेज करता? कालीच्या मैदानाला किती गुलाला आतापर्यंत आहेत? खिडकारी आज या सीझनला पहिल्यांदा आलो इकडे. पहिल्यांदा आलाय आज आणि पहिल्यांदा गुलाल घेऊन जातात. कधी जर काही थोडंफार मस्ती वगैरे केली तर त्यांना त्यांच्या मस्तीचं उत्तर मस्तीने कमिटीच्या हिशोबाने मिळून जातोय. आमचा पण काही 3-4 बैल आहेत टॉपची, नावं नाही घेत, त्यांच्यामध्ये पळण्याची इच्छा आहे, जेणेकरून याला आपल्याला थोडाफार थोडीच तोड देणारा बैल भेटेल. आता बाजी पण ॲक्च्युली खूप छान गाडी पळते. मग तुम्ही नावं नाही घेत त्या बैलाची, मग त्या समोरच्या व्यक्तीने कसं माहित नाही झालंय कॉन्टॅक्ट बहुतेक थोड्या दिवसामध्ये काहीतरी चांगलं कमिंग सून असणार आहे, मोठा नियोजन झालेलं आहे. चल मंडळी, पहिल्यांदा बाईट घेतो आपण. मला वाटतं याच्या आधी बाईट झाले, दादा नंतर सांगतील आपल्याला कधी झाले. रोहन टिटवाला, या टिटवाल्याचा काजू बदाम ग्रुप आहे, त्या काजू बदाम ग्रुपचा हा बदाम आज चांगल्या अशा याच्यामध्ये पळाला. शार्दूल ग्रुप तलेगाव छत्रपती संभाजीनगर यांच्या बाजीसोबत, म्हणजे समारा श्रीकांत जोशी नवापारा यांच्या बाजीसोबत. आपण भाऊंना विचारूया, पहिल्यांदा बाईट घेतो. भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगा, कारण पहिल्यांदा आपण बाईट घेतो. मी सागर रोने, रोहन गावाचं नाव रोहन आहे आणि आडनाव आमचं रोहन आहे. कल्याण टिटवाळामध्ये जातो, म्हणजे आपल्या टिटवाळा कल्याणच्या मध्ये गाव आहे आपला, तर तिकडनं आलो आहे. बरोबर. आणि मला वाटतं बाजीच्या सोबत आता दुसरा तुमचा फेरा झाला. सध्याला पण दादानी सांगितलं बाईट झाली, गाडी झाली आणि आज पण गाडी झाली. हो. आज कोणती गाडी झाली सांगा ना. आज शार्दूलचा नाव होता आणि त्यासोबत राहुल दादांचा सर्जा होता. तर दादानी संभाजीनगर बाजी त्यांनी नाव फिरवलं, आपला बैल लपून होता. बरोबर. म्हणजे तुफानचा नाव होता करवल्याच्या आणि बाजीनी नाव फिरवलं आणि तुमचा बैल लपून होता. आपला बैल लपून होता. आता जे घडला चर्चा चालू आहे का तुमच्या बैलाची? प्रॉपर माहिती सांगा, बैल कसा धावणीला आलाय? बैल आपला आमचा एक रुपेश पादारी पादिरपाड्या इथला पादिरपाड्याचा एक ड्रायव्हर म्हणून आहे रुपेश पादारी, त्यांनी घेतला होता. त्यांच्याकडनं आपण लावून घेतला बैल तो. म्हणजे डायरेक्ट खरेदी झाले का? डायरेक्ट खरेदी. बरोबर. आता एकदा मला सांगा, गाडी कोणत्या नावाने पळते ती बदामची? कैलासवासी हरिचंद्र वामन रोने, कुमारी सिद्धी रुपेश रोने, काजू बदाम ग्रुप रोहन. बरोबर. आता काजू पण पळतं तुमच्या दावणीला आणि बदाम पण, याचे मग कारण ऍक्च्युली 2 वर्षापूर्वी आपली गाडी एवढी चालायची, आता काही कारण काजू रिवर्स झाल्यानंतर तो आपण विकला गेला. पण स्टार्टिंगला 4थी सीझन आहे बैलाची आपल्याकडं, तर 2 वर्ष आपली 2 वर्षामध्ये कोणालाच गाडी मारता आली नाही, घरची गाडी. बरोबर. खूप छान. आणि दोन्ही रस्त्यामध्ये गाडी चालायची आपली, दोन्ही रस्त्यामध्ये. हा पब्लिकला बदाम आणि काजू दोन्ही हातून. बरोबर. आता कुठल्या जातीत आहे हा? वासरू आहे का बैल झाला? आता हा बैल झालाय. बैल झालाय ना, पण दिसायला वासरा हरकत दिसतंय. म्हणजे कुठल्या जातीमध्ये मूर्ती? गावठी खिल्लार आहे का काय? तो मिक्स मध्ये खिल्लार मिक्स आहे ना, म्हणजे दिसायला गावठी पण दिसतोय. हा, गावठी. जाती पूर्ण झाल्या, साई जाती झाल्या. हो, 6 दात झाले. बघा, म्हणजे साईदाती होऊन पण नाव करतोय तुमचं आतापर्यंत. आता 2 वर्ष सांगितले तुम्ही, घरची गाडी कोणाला मेली नाही. सांगा त्या गाडीचा थोडासा इतिहास, म्हणजे किती गुलाला झाली त्या गाडीची? पहिल्या स्टार्टिंगला आपण घरची गाडी पहिल्या सीझनला 9व्याला पळवली, 9व्याला गुलालमध्ये राहिली. आणि एंडिंगला दुसऱ्या सीझनला आपली गाडी टोटल 24 वेळा पळाली, त्याच्यामध्ये 23 वेळा विजय झाली होती. बघा. एक वेळेला थोडासा जरा प्रॉब्लेम झाला काजूचा, त्याचा जरा आजारी असल्यामुळं, ताप आल्यामुळे ते आम्हाला समजून आलं नाही. जेव्हा गाडी झाली त्यानंतर समजला बैल आजारी होता. बरोबर. आणि नावं कशी काय तुम्ही काजू बदाम नावं? ॲक्च्युली आता आपली स्टार्टिंग जेव्हा आपली शर्ती बंदीच्या आधी आपली गाडी जोडी होती, सेम असाच बैल होता, हाच कलर आणि अशीच घरची गाडी होती. एक विकत घेतला, एक घरचा होता. आणि भावाची लहान मुलगी आहे ना, तर तिने सांगितलं होतं, मला ते चाशू बोलते मला ती, तर तिने सांगितलं आपल्याला 2 बैल पाहिजेत, काजू आणि बदाम पाहिजेत. म्हणजे तिच्या म्हणजे बैल घेण्याच्या आधीच ती नावं ठेवली होती. बघा, म्हणजे एका छोट्या मुलीने, म्हणजे कुठेतरी म्हणतात ना की आपल्या घरामध्ये लक्ष्मी असते ना, छोटी मुलगी, तर कुठेतरी तिचं ऐकलं जातं, तिच्या नावाने गाडी पळवतो, तिच्या नावाने आपण गुलाला घेतो. तिच्या आग्रा खातीरच बैला घेतल्या म्हणून. आता मध्ये आपली बैल नव्हती, फक्त गायच होती घरी, तर ती बोलते ती हट्टच धरून बसायची. जवळजवळ 3-4 महिने झाले, तर बोलते आपल्याला बैल पाहिजेत म्हणून त्या हिशोबाने मी खरेदी केली. बघा, आता खरेदी समजा गुप्पीतच असेल, तुम्ही नाही सांगू शकता कितीची आहे, पण कुठेतरी घेतल्यासारखं म्हणजे झाला का, नाव केला का? हा, आमचा ॲक्च्युली इकडच्या नाही, पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे रोहन गावाचं नाव बहुतेक आहेच नाही, आमच्या जवळपासचा एरिया सोडून. तर या बैलाने माझं स्वतःचं नाव केलं, शिवाय आमच्या गावाचं नाव खूप मोठं केलं. बघा, म्हणजे एका गावचा हिरो म्हटला तरी काय हरकत नाही त्याला, कारण गावाचं नाव पुढून येतं. हा ना, आमच्या एरियामध्ये एवढा टॉपचा बैल सध्या नाही कोणी. नाही ना,
बरोबर. आता पैऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या असतील. आता तुम्ही बाजीला देतात त्याच्या आधी मला वाटतं खूप साऱ्या पैऱ्यामध्ये येऊन पळायला ना. डेली रोजचे कमीत कमी 8 ते 10 कॉल असतात. कसं काय मॅनेज करता मग? काय नाही, समोरच्याला सांगायचं नियोजन झाले आपण बघू कसं काय त्या हिशोबाने. आता यांचं पण ऍक्च्युली मागच्या महिन्यामध्ये काहीतरी 29 तारखेला कॉल आला होता, त्यांना आता आपला दुसऱ्यांदा दिला. बरोबर. आणि कुठेतरी किती वाजता पोहोचलो होतं, जसं आज टायमिंग होता त्यानुसार? आम्ही 8:30 वाजेपर्यंत इथं आलो होतो मैदानामध्ये पोहोचलो बघा. म्हणजे तिथून घरच्या 7ला निघलं तर हो, 6:45ला निघालो होतो. 6:45ला निघालं. म्हणजे कुठेतरी जो नियम घेतला संघटनेने त्याचं पालन केलं तुम्ही गाडा मार्ग. हा बरोबर आहे. कारण ऍक्च्युली कसं गरमीचा वाढता काल फक्त आपल्याला कसं आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, मेन पालायचं त्या नाही. जास्ती गरमी त्यांना उगाच त्रास व्हायला नको. कारण आता मागच्या कालामध्ये बघतो आपण किती खूप बैल असे आपल्याला दुर्घटना समजून येते. त्या हिशोबाने कमिटी निर्णय पण अतिशय योग्य घेतलाय. सकाळी लवकर येऊन गाडी पळून, शिवाय आपलं थोडेफार काहीतरी छोटे मोठे उद्योगधंदे असतील ते पण आपण हाफ डे मध्ये पूर्ण करू शकतो. बरोबर आहे. आता जसं तुम्ही बिंजोरलाच पळताय का? 3 फेऱ्यांची मैदानं पण झाली काही? 3 फेऱ्याला नाही, काल पण त्याला बीडवरून कॉल आला होता. 21-22चा मैदान आहे, त्याच्यासाठी बोललो नाही आम्ही येणार नाही, बिंजोरलाच पळणार सुद्धा. बरोबर. आता आपल्या मुंबईला 22चा मैदान येतो. हो, तिथे बीडवरून पोहोचला. म्हणजे तिकडे पण 3 फेऱ्याची मैदान होतं. हा, आता जसं तुम्ही सांगतात आज गाडी ड्रायव्हर बघा पंकज बसला होता ना, काय बोलला? केतन ड्रायव्हर केतन बसला होता सोनिवलीचा. काय बोलला केतन मग गाडी पळाल्यानंतर? केतनचा पण काही विषय नाही, एकदम छान गाडी हाकलतो तो. आणि आपला एक अरुण ड्रायव्हर म्हणून सागवाडीचा तो एक आहे. कधी आपला चांदपचा पंकज भाऊ तो बसतोय. 5-6 ड्रायव्हर आपले पण आहेत, हा नसेल तर तो. त्या हिशोबाने पण केतन छान गाडी हाकलतो. मागच्या वेळेस पण चांगली गाडी हाकलली. किती वर्षापासून नाद करता? आता हे की तो 5वी सीझन. आणि पहिला जेव्हा बंदीच्या आधी माझ्याकडे बैल होती ना, तेव्हापासून. म्हणजे जुनं चक्रवाला. पण तुम्हाला बघून वाटत नाही, कारण वय तुमचं किती आहे मग? आता माझा वय रनिंग 30. बघा. म्हणजे कुठेतरी आहेत, म्हणजे वयाच्या 14-15 वर्षापासून तुम्ही या खेळत आहात. अनुभव काय बोलतात? अनुभव काय असा आपल्या जसं म्हणजे आता वरिष्ठ गारामालक आहेत, म्हणजे कोणाकडनं काय असं घ्यायला भेटलं की चला आपल्याला यांच्यासारखं व्हायचं आहे, किंवा आपल्याला आपली ओळख निर्माण करायची? आपण आपली स्वतः आपल्या बैलाने आपली ओळख करून दिली. आता खिरकालीच्या मैदानाला किती गुलाल आतापर्यंत आहेत? खिडकाली आज या सीझनला पहिल्यांदा आलो इकडे. पहिल्यांदा आलाय आज, आणि पहिल्यांदा गुलाल घेऊन जातात. गुलालांचा काही विषय नाही, याचा फक्त बैल जर पुरला ना तर गुलाल 100% असतो. बरोबर. म्हणजे कुठेतरी दुपारीच घरी निघता बघा, जो नियम आहे आज. मला वाटतं जरी तुमची मला वाटतं संध्याकाळी गाडी होणार असती तर अंधार 100% अंधार झाला असता. आणि कुठेतरी दिवसा उजेरी, सर्वांच्या बाईट पण दिवसा उजेरी होतात. आता सर्वप्रथम मला वाटतं मी हा बैल कुठल्या तरी पाठीला दाखवलं, तुम्ही मगाशी मला सांगत होता, कुठल्या पाठीला? स्टार्टिंग ऍक्च्युली आपल्या काजू बदाम ग्रुपच्या बैलांच्या मध्ये तुमची स्टार्टिंग झाली बाईटची. ज्यावेळेस आपला बंदीचा काळ होता, तर आम्ही DSP ला फेरा मारण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस आमच्या गाड्या इकडे फिरताना दिसल्या, तुम्ही आमच्या सोबत आले. आपल्या गाडी जेव्हा मैदानात उतरली ना बैल, तेव्हा तुम्ही फर्स्ट बाईट आपल्या बैलांच्या याने चालू केली स्टार्टिंग. बघा. म्हणजे कुठेतरी मलाच आता मित्रांनो, आता दादा सांगतात तेव्हा, पण माझ्या चॅनलवरती बाईट असेल 100%, मी पण शोधणार आहे. आता तिथून म्हणजे 3 वर्ष झाली आता या गोष्टीला, तर 4थी सीझन आहे बघा. म्हणजे कुठेतरी आलाय घडून, बरंचसं चित्र नवीन घडून आलाय. आता मुंबईचा आपला खेळ चाललाय, या खेळाबद्दल तुम्ही काय 2 शब्द बोलतात? खेळ आणि बाकी गोष्टी नियम अटी बघता कमिटीच्या दृष्टीने एकदम अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. कुठल्याही गोष्टीचं भांडण तंटे नाही. एखाद्याने जर काही थोडंफार मस्ती वगैरे केली तर त्यांना त्यांच्या मस्तीचं उत्तर मस्तीने कमिटीच्या हिशोबाने मिळून जातोय. बॅन वगैरे करतात, ते अतिशय चांगली गोष्ट आहे. जेणेकरून कुठेतरी आपल्या या खेळाला गालबोट लागणार नाही. आणि स्ट्रिक्ट काही गोष्टी नियम अटी आहेत, त्यामुळे खूप चांगलं आहे. बरोबर. काय अपेक्षा असतील आता पूर्व बदाम करून? आमच्या अपेक्षा काय, आता बिंजोरच्या हिशोबाने खूपच चांगला चालतोय. आमचा पण काही 3-4 बैल आहेत टॉपची, नावं नाही घेत, त्यांच्यामध्ये पळण्याची इच्छा आहे. जेणेकरून याला आपल्याला थोडाफार थोडं देणारा बैल भेटेल. आता बाजी पण ऍक्च्युली खूप छान गाडी पळते. तुम्ही नावं नाही घेत त्या बैलाची, मग त्या समोरच्या व्यक्तीने कसं माहित नाही झालंय कॉन्टॅक्ट? बहुतेक थोड्या दिवसामध्ये काहीतरी चांगलं कमिंग सून असणार आहे, मोठा नियोजन झालेलं आहे. चला, तुम्हाला मोठ्या नियोजनासाठी मी शुभेच्छा देतो. आणि आजचा गुलाल झालाय त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. थँक्यू. बरेच दिवस मित्रांनो, बरेच दिवस झाले माझी पण इच्छा होती बदामची मुलाखत घ्यायची, आणि कुठेतरी आज तो योग जुळून आला. खिरकालीच्या मैदानाला बैल लवकरच आलाय आणि लवकरच गुलाल घेऊन घरी जाते. आता पुढचा जो पण त्याचा प्रवास राहील 100% आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. कारण तुम्हाला माहिती आहे, जी पण बैला काही चर्चेमध्ये उजेरामध्ये पळतात ती 100%, आणि कुठली
अंधारामध्ये पण असलेली बैल आहेत ना, ती पण आपल्या चॅनलवरती तुम्हाला नेहमी बघायला मिळतात. चला आपण पुढच्या वाटचालीसाठी बदामला शुभेच्छा देऊ. बघा मालकाने आणलेलं बघा कलिंगराची खाप, जरी त्यांनी खाली असेल तरी स्वतः बैलाला पण भरवतात आणि कुठेतरी हा प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम.